काल दिल्लीच्या कर्तव्य पथवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज पुन्हा एकदा भारतीयांना ऐकायला मिळाला। काल 26 जानेवारीचे परेड सुरू होते आणि या निमित्ताने जे देखावे वेगवेगळ्या राज्याकडून किंवा वेगवेगळ्या विभागाकडून सादर करण्यात आलेले होते, या देखाव्यामध्ये 2 देखावे खूप आकर्षित होते। याच्यामध्ये केंद्रीय लोकनिर्माण विभाग यांच्या मार्फत सादर करण्यात आलेला एक देखावा आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एक देखावा, हे 2 देखावे मात्र भारतीय संविधानाकडे आकर्षित करणारे होते। केंद्रीय लोकनिर्माण विभाग यांच्या वतीने जो देखावा सादर करण्यात आलेला होता, या देखाव्यामध्ये थेट त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आवाजाचा बॅकग्राऊंड याला दिलेला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सभेमध्ये भाषण केलेलं होतं, या भाषणाची एक छोटीशी क्लिप या देखाव्याला पार्श्वभूमीमध्ये जोडलेली होती। आपण हा देखावा बघितला तर आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज ऐकल्यानंतर या कर्तव्य पथावरती नेमकं काय घडत होतं। और अब समारोह का एक और आकर्षण, सजी धजी केंद्रीय लोक निर्माण विभाग CPWD की झांकी संविधान के 75वीं सालगिरह को भव्यता के साथ यहां देखा जा सकता है। अशोक चक्र के साथ समय का पहिया है जो गतिशीलता का सूचक है। Our difficulty is how to make the heterogeneous mass that we have today take a decision and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate. And now get ready for a spectacular. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे पहिलं भाषण केलेलं होतं, त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं की आपण एका कोऑपरेटिव्ह वेनं आपल्याला जायला पाहिजे। आपण जर एकत्र येऊन ह्या कोऑपरेटिव्ह वेनं जायला लागलो तर आपल्याला जगातली कोणतीही शक्ती आपल्याला अडवू शकणार नाही। आणि म्हणून आपलं जे काही शक्ती आहे, ही शक्ती कशामध्ये आहे तर ती आपल्या ऐक्यामध्ये आहे आणि आपण जर एकत्र आलो तर जगातली कोणतीही शक्ती आपल्याला कुठेही अडवू शकणार नाही। अशा प्रकारचं स्टेटमेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधान सभेमधल्या पहिल्या भाषणामध्ये केलेलं होतं। त्याचंच एक बॅकग्राऊंड या त्यांच्या देखाव्याला देण्यात आलेलं होतं। केंद्रीय लोकनिर्माण विभागाच्या वतीने हा देखावा सादर करण्यात आलेला होता। दिल्लीच्या या कर्तव्य पथवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज पुन्हा एकदा ऐकून अनेक देशीय वासियांना आनंद झालेला होता। दुसरा एक देखावा होता जो सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला होता। साथ निभाए हर इंसान, संविधान देश का ये अभिमान, समानता का सबक। सामाजिक न्याय और सशक्तिकरण विभाग की झांकी इस बार की थीम स्वर्णिम भारत, विरासत और विकास पर आधारित। या देखाव्यामध्ये संविधानच कशा पद्धतीने आम्हाला तारू शकतं किंवा संविधान हेच आपल्या विकासाचा एक मार्ग आहे, अशा प्रकारचा देखावा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आलेला होता। एकूणच काय तर यावर्षी कर्तव्य पथावर जे काही देखावे सादर करण्यात आलेले होते, या देखाव्यामध्ये संविधान हा आकर्षणाचा विषय होता। त्याचं कारण असं आहे की भारताने हे वर्ष भारतीय संविधानाचं अमृत वर्ष म्हणून साजरं केलेलं आहे आणि अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना भारतामध्ये केंद्र सरकारच्या वतीने आणि अनेक राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळे उपक्रम देखील राबविण्यात आलेले होते आणि याच उपक्रमांचा भाग म्हणून आपल्याला हे दोन्ही देखावे पाहायला मिळतात। केंद्रीय लोकनिर्माण विभागाच्या वतीने दिलेला पहिला देखावा आणि दुसरा देखावा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला भारतीय संविधान हा या देशाचा केंद्रबिंदू असताना दिसतो आहे। तुम्ही जर 2024चं एकूणच वर्ष बघितलं असेल तर या 2024च्या वर्षामध्ये सगळ्यात जास्त चर्चा कशाची होती तर ती होती भारतीय संविधानाची। सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो किंवा सामान्य जनता असो, या प्रत्येकाकडे एकच विषय होता आणि तो म्हणजे भारतीय संविधान। 2 बाजूने चर्चा याच्यामध्ये होती। एका बाजूने भारताचं संविधान टिकेल का आणि दुसऱ्या बाजूने भारताचं संविधान बदलेल का। या दोन्ही बाजूनी या चर्चा होत्या आणि या दोन्ही चर्चा सकारात्मक दृष्टिकोनातून केल्या जात होत्या। जे केंद्र सरकार होतं त्या केंद्र सरकारच्या अनेक
पदाधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी किंवा खासदारांनी भारतीय संविधान बदलण्याची भाषा केलेली होती, पण तरीही लोकांना असा विश्वास होता की कोणीही आलं तरी भारतीय संविधान बदलू शकणार नाही. आणि म्हणून स्वतः नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलेलं होतं की स्वतः जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आले तरी भारतीय संविधान ते बदलू शकणार नाही. मुळात भारतीय संविधान बदलण्याची तरतूदच संविधानामध्ये नाही आहे. म्हणून या दोन्ही गोष्टींची जी चर्चा आहे, या दोन्ही गोष्टींची चर्चा सध्या भारतामध्ये सुरू आहे. म्हणून 2024चा केंद्रबिंदू काय होता, तर ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं संविधान. आणि याच अनुषंगाने 2025च्या 26 जानेवारीला कर्तव्यपथावर जे काही देखावे सादर करण्यात आलेले होते, या देखाव्यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे काय होतं, तर भारतीय संविधान होतं. भारतीय संविधानाचं अमृत महोत्सव वर्ष आपण सगळ्यांनी साजरं केलेलं आहे. आणि या वर्षामध्ये आपण संविधानावरती एवढी चर्चा केलेली आहे की प्रत्येक कलम म्हणजे अनेक कलम असे आहेत की जे आपल्याला आता तोंडपाठ झालेली आहेत. जसं की कलम 370 आहे, 368 आहे, फंडामेंटल राईट्समधले काही कलम आहेत. अशी अनेक कलम आहेत जी आपल्याला आता तोंडपाठ झालेली आहेत, कारण त्याची चर्चा इतकी झाली वर्षभरामध्ये की आपल्याला ते आता संविधान म्हणजे आपल्या जगण्यातला विषय वाटला लागलेला आहे. आणि म्हणूनच काल ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज या कर्तव्यपथावरती सुरू झाला, त्यावेळेस संपूर्ण देशभरामध्ये अनेकांनी याचे टीव्हीवरचे व्हिडिओ केले, त्याच्या क्लिप बनवल्या, त्याच्या रील्स बनवल्या आणि त्या शेअर देखील केल्या. आणि म्हणून कर्तव्यपथावरती जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज ऐकला गेला आणि सामाजिक न्याय विभागाचा रथ पुढे आला, त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हर्षोल्लसित झालेले आपल्याला पाहायला मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान किंवा या देशाचं हे संविधान आहे, हे संविधान चिरायू हो किंवा चिरकाल टिकावं अशा प्रकारच्या अपेक्षा देखील भारतीयांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि म्हणून हा जो आकर्षक देखावा होता, या आकर्षक देखाव्याची चर्चा आज संपूर्ण भारतामध्ये होते आहे. आपल्याला नेमकं केंद्रीय लोकनिर्माण विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला देखावा आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला देखावा, या दोन्ही देखाव्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.